एलपीजी सिलेंडरवर डोकं आपटून एका चिमुरड्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आलाय। अतिशय घृणास्पद ही घटना। नेमका काय प्रकार घडलाय पाहूयात। लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या प्रेयसीच्या मुलाने जेवण करत असताना उलटी केल्याचा राग आलेल्या निर्दयी प्रियकराने या 4 वर्षीय मुलाचा घरातील गॅस सिलेंडरवर डोकं आपटून हत्या केल्याची निर्दयी घटना समोर आली। अतिशय संतापजनक ही घटना नाशिक शहरातील पंचवटी येथे कृष्णनगर आहे या परिसरातून उघडकीस आली आहे। वेदांश काळे असं मृत झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे। पल्लवी काळे आणि महेश कुंभारे हे मागील 4 ते 5 महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते। रात्रीच्या वेळी वेदांश जेवण करत असताना त्याला उलटी आली। त्याचा राग मनात धरत महेशने वेदांशला मारहाण केली आणि एलपीजी सिलेंडरवर त्याचं डोकं आपटलं। यामध्ये वेदांश बेशुद्ध झाला। त्याने वेदांशला बेशुद्ध अवस्थेतच उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला असल्याचं समजलं। याबाबत पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी अधिक माहिती दिली आहे। रात्री मुलगा जेवत असताना त्याने चपाती खात असताना त्याने उलटी केली। ते उलटी केल्याचा राग महेशला आला आणि मग त्याने त्या मुलाला मारपीट केली। त्याचं डोकं गॅसच्या टाकीवर आपटलं आणि त्यानंतर त्याला झाडूने मारपीट केली। त्यानंतर मुलगा तो बेशुद्ध झाला। त्यानंतर त्यांनी त्याला इथे सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे उपचारासाठी नेले होते। तेथून त्या डॉक्टरांनी क्रिटिकल सांगितल्यामुळे त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले। तेथून ते कमला नेहरू नानापेठ पुणे येथे घेऊन गेले। तिथे तो मयत घोषित करण्यात आला होता। त्यानंतर चौकशीमध्ये बीपीवाडी पोलीस स्टेशनने 0 प्रमाणे गुन्हा दाखल करून नाशिक पोलीस स्टेशन पंचवटी पोलीस स्टेशन येथे वर्ग केलेला आहे। त्यामध्ये आम्ही आरोपीला अटक केली आहे आणि त्याचा 9 तारखेपर्यंत PCR घेतलेला आहे। पुढील तपास चालू आहे। गुन्ह्यामध्ये गॅसची टाकी आणि तो जो वापरलेला हे आहे झाडू आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। संशयित महेश कुंभारे याला 9 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पंचवटी पोलीस करतात। अतिशय निर्दयी आणि निर्घृण ही प्रकरण समोर आल्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जातो। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।